महाराष्ट्र हादरला, कारण ही बातमी फक्त एक हत्या किंवा आत्महत्येची नव्हती, तर संशय, अविश्वास आणि रागानं कसं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण होतं. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातील गोपीनगंडा नावाच्या दुर्गम गावात घडलेली ही घटना ऐकून अनेकांना क्षणभर विश्वासच बसला नाही. कारण इथे एक नव्हे तर 2 मृत्यू झाले होते आणि त्या 2 मृत्यूंच्या मध्ये 4 निष्पाप मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. आईवडिलांचं छत्र एका क्षणात डोक्यावरून गेलं होतं. 5 जानेवारीचा दिवस, धान कापणीचा हंगाम. सकाळपासून शेतात काम सुरू होतं. कनिष्ठा राकेश कुजूर वय 32 आणि तिचा पती राकेश सुकण कुजूर वय 37 हे दोघे शेतात धान कापणीचं काम आटपून संध्याकाळच्या सुमारास घरी जातो असं सांगून निघाले. गावकऱ्यांसाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती. रोजच्यासारखाच तो दिवस होता. पण तो दिवस त्यांच्या आयुष्यातला शेवटचा ठरेल याची कुणालाच कल्पना नव्हती. संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण दोघेही घरी पोचले नाहीत. सुरुवातीला कुटुंबियांच्या मनात कोणताही संशय आला नाही. वाटलं कदाचित कुणाकडे तरी थांबले असतील. पण दुसराही दिवस उजाडला तरीही काहीच पत्ता लागेना. मोबाईल संपर्कही होत नव्हता. मग मात्र गावात कुजबूज सुरू झाली. शोध सुरू झाला. नातेवाईक, शेजारी, गावकरी सगळेच शोधात उतरले आणि 2 दिवसांनी म्हणजे 7 जानेवारीला गावाजवळच असलेल्या गागीरमेटा डोंगर परिसरात जे दृश्य दिसलं ते पाहून सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. कनिष्ठा कुजूर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. डोक्यावर दगडाने जोरदार वार करण्यात आलेले होते. तो मृतदेह पाहताच स्पष्ट झालं की अपघाती घटना नाही तर निर्घृण हत्या आहे. गावात एकच खळबळ उडाली. आई, पत्नी, 4 मुलांची जननी अशा अवस्थेत सापडल्यावर गावात शोककळा पसरली. महिलांच्या डोळ्यात पाणी, पुरुष सुन्न, कुणाला शब्द सुचत नव्हते. पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. धानोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. पण त्याच वेळी एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात घोळत होता. राकेश कुजूर कुठे आहे? पत्नीचा मृतदेह सापडला, पण पती बेपत्ता आहे. त्यामुळे संशयाची सुई आपोआप त्याच्याकडे वळली. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. गाव, जंगल, शेत परिसर सगळीकडे तपास सुरू झाला. अखेर 8 जानेवारी रोजी धक्कादायक बातमी समोर आली. राकेश कुजूर यांचा मृतदेह त्याच्याच शेतात आढळून आला. प्राथमिक तपासात असं दिसून आलं की पत्नीची हत्या केल्यानंतर पश्चाताप, भीती किंवा अटकेच्या भीतीपोटी त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असावी. म्हणजे संशयातून सुरू झालेली ही कहाणी हत्या आणि आत्महत्येवर संपली. पण या सगळ्याच्या पलीकडे एक वेदनादायक सत्य समोर येत होतं. राकेश कुजूर याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याची सवय होती. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार तो दारूच्या नशेत वारंवार पत्नीचे भांडण करत असे. छोट्या छोट्या कारणावरून संशय, वाद, शिवीगाळ हे सगळं त्या घरात नवीन नव्हतं. या वादामुळे गावातही तणाव निर्माण झाला होता. इतकंच नाही तर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्या दाम्पत्याचा वाद इतका वाढला की गावात पंचायत बसवावी लागली होती. त्यावेळी राकेशला समज देण्यात आली होती, संशयाने संसार चालत नाही, दारू सोड, बायकोवर हात उचलवू नकोस, असं त्याला स्पष्ट सांगण्यात आलं होतं. काही काळ परिस्थिती शांतही झाली होती. गावकऱ्यांना वाटलं होतं की आता सगळं ठीक होईल. पण संशयाचं भूत शांत बसत नाही. ते हळूहळू डोक्यात घर करतं, माणसाचं भान हिरावून घेतं आणि संशय माणसाला इतकं आंधळं करू शकतो की तो स्वतःचं सर्वस्वच संपवतो. तसंच इथेही झालं. पुन्हा एकदा संशय वाढला, पुन्हा वाद सुरू झाले आणि अखेर त्या संशयाने 4 मुलांच्या आयुष्याचा आधारच हिरावून घेतला. आज त्या 4 मुलांचं काय? आई गेली, वडील गेले. कुणाच्या कुशीत झोपायचं, कुणाला आई म्हणून हाक मारायची, कुणाला बाबा म्हणून हात धरायचा, हा प्रश्न आता अनुत्तरित आहे. गावात आजही शोकाचं वातावरण आहे. संशयाने माणूस आंधळा होतो, हे वाक्य इथे अक्षरशः खरं ठरलं आहे. ही घटना फक्त गडचिरोलीची नाही, ही संपूर्ण महाराष्ट्राचा इशारा आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणं, दारूच्या नशेत हात उचलणं आणि नंतर पश्चाताप करून स्वतःचं आयुष्य संपवणं, यातून काहीच मिळत नाही. फक्त उरतात ते निष्पाप मुलांचे प्रश्न.
गावाचं दुःख आणि आयुष्यभर न भरून येणारी पोकळी. पोलिसांचा तपास सुरू आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल, पण कायदा त्या 4 मुलांना आईवडील परत देऊ शकणार नाही. म्हणून ही घटना आपल्याला थांबवून विचार करायला भाग पाडते. संशय, राग आणि दारू या तिघांचा संगम किती घातक असू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. वेळेत संवाद झाला असता, मदत घेतली असती, मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं असतं, तर कदाचित रोपिनगड्डा गावात आज 4 मुलं अनाथ झाली नसती. पण आता फक्त हळहळ व्यक्त करण्याशिवाय काहीच उरलेलं नाही. आणि ही हळहळ पुढच्या अशा घटनेला थांबवू शकली तरच या दुर्दैवी मृत्यूंना काही अर्थ ठरेल. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.